श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रींचे अनुभव या सत्रामध्ये आज आपण श्रींचे एक अनुग्रहित शिष्य श्री मुकुंद प्रकाश आलाटदादा राहणार सोलापूर यांचा अनुभव पाहणार आहोत. मुकुंददादा सांगतात की माझा किराणा दुकान व सिमेंट विक्रीचा व्यवसाय आहे. हे दुकान बार्शी व सोलापूर रोडवर असणाऱ्या शेळगाव ह्या एका खेडेगावात आहे. मी श्री स्वामी समर्थांचा भक्त. मी, माझा चुलत भाऊ व आमचे 2 मित्र असे आम्ही 4 जण दर पौर्णिमेला अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला जातो. गेल्या वर्षी त्रिपुरारी पौर्णिमेला गिरनारवारीही झाली. तसेच तिरुपती बालाजी व एप्रिलमध्ये पिठापूर, कुरवपूर व गाणगापूर याही वाऱ्या झाल्या. मला दररोज पहाटे साधारण 3 ते 5 या दरम्यान जाग येते. दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी एकादशी होती व त्या दिवशी पहाटे साधारण 5 वाजता मला एक स्वप्न पडले की आमच्या दुकानात टेबलावर खुर्ची मांडलेली आहे व त्या खुर्चीवर एक महाराज बसलेले आहेत. ते पूर्णपणे उघडे आहेत. त्यांनी फक्त कमरेला धोतर नेसलेले आहे. त्यांची पांढरी दाढी आहे व त्यांनी कपाळाला गंध लावलेला आहे. त्यांचे ते रूप खूपच तेजस्वी दिसत होते. मी त्यांच्या चरणी नतमस्तक झालो. त्यानंतर ते महाराज खुर्चीवरून खाली आले. मी त्यांच्या हाताला धरून आमच्या घरी घेऊन निघालो. ती सकाळची वेळ होती व वाटेमध्ये एक पाण्याचा नळ चालू होता व 3-4 स्त्रिया तेथे बसल्या होत्या. माझ्यासोबत असणाऱ्या त्या महाराजांनी तेथीलच एक तांब्या घेतला व पाणी पिले व तेथेच आंघोळही केली व तेथून ते माघारी फिरले व माझ्या हाताला झटका देऊन ते माणसांच्या गर्दीमध्ये शिरले व माझ्याकडे वळून माझ्यावर एक प्रेमळ नजरेचा कटाक्ष टाकून म्हणाले, "ये गोंदवल्याला." आणि मला अचानक जाग आली. पहाटेचे 5:30 वाजले असतील. माझ्या मनामध्ये फक्त एकच शब्द घोळत होता, तो म्हणजे गोंदवले. मी पहिल्यांदाच गोंदवले हे नाव ऐकले होते. मी मोबाईलवर यूट्यूबवर सर्च करण्यास सुरुवात केली. मला गोंदवले गावची माहिती मिळाली व श्री महाराजांच्या मठातील श्री महाराजांची मूर्ती पाहून माझ्या अंगावर अगदी काटाच उभा राहिला. कारणही तसेच होते. मला लक्षात आले की हे तेच महाराज आहेत जे माझ्या स्वप्नात रात्री आले होते. मी खूपच आनंदी होऊन घरातील सर्वांना ही गोष्ट सांगितली. लगेचच पंढरपूर मार्गे म्हसवड मार्गे गोंदवले गाठले. तेथे श्री महाराजांना पाहून माझ्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. तेथे मी 1 दिवस मुक्काम केला व श्रींच्या चरणी अभिषेक केला व श्रींचा अनुग्रह मला प्राप्त झाला. तेथील एका पूजा करणाऱ्या महाराजांना मी माझा अनुभव सांगितला. त्यानंतर त्यांनाही खूप आश्चर्य वाटले. आता मी दर पौर्णिमेला श्री महाराजांच्या दर्शनाला गोंदवल्याला जातो. गोंदवल्यामधून आणलेल्या श्री महाराजांच्या फोटोची पूजा व जपमाळेवर जप करणे हा महाराजांनी माझा एक नित्यनेमच केलेला आहे. आता मी माझं सर्वस्व श्री महाराजांना मानलं आहे. प्रपंचातील सुखदुःखाच्या गोष्टी, अडीअडचणी, आनंदाच्या गोष्टी मी श्री महाराजांशी शेअर करतो. कोणताही निर्णय घेताना श्रींच्या कानावरती गोष्ट घालणे व श्री महाराज जो निर्णय देतात त्या निर्णयावर मार्गक्रमण करणे सध्या सुरू आहे. मुकुंददादा सांगतात की काही दिवसांपूर्वी मला एक शंका आली की मी पूर्वी दर पौर्णिमेला स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला जायचो. आता गोंदवल्याला जात आहे तर मग स्वामींचे दर्शन कसे होणार? स्वामींना काय वाटेल? मग गंमत अशी घडली की मार्च महिन्यातील पौर्णिमेला मी गोंदवल्याला गेलो असताना मी ज्या हॉलमध्ये राहिलो होतो त्याच हॉलमध्ये 2 व्यक्ती आल्या होत्या ज्या स्वामींचा फोटो व हातांमध्ये झेंडे घेऊन पायी दिंडी करत आले होते.
व त्यांनी आज येथे मुक्काम केला होता. मी तेथे स्वामींच्या फोटोचे दर्शन घेतले व त्या व्यक्तींशी माझी काही पारमार्थिक चर्चाही झाली. मला नंतर लक्षात आले की मी पौर्णिमेला स्वामींचे दर्शन घेण्यास अक्कलकोटला गेलो नाही, म्हणून स्वामींनीच येथे गोंदवल्याला येऊन दर्शन दिले व मग मला सत्यस्वरूप समजले ते हे की श्री स्वामी समर्थ महाराज व आपले श्री गोंदवलेकर महाराज वेगळे नसून एकच आहेत. खरंच भक्तवत्सल, करुणामयी, दयासिंधू श्री महाराजांनी मुकुंददादांना गोंदवल्यास येण्याचा मार्गही दाखवला आणि त्यांना अनुग्रह देऊन आपलंसही केलं. सोबत श्री स्वामी समर्थ महाराज व श्री महाराज वेगळे नसून एकच आहेत याची प्रचितीही दिली. श्रीराम समर्थ. आपणासही श्री महाराजांबद्दल काही अनुभव शेअर करायचे असतील तर स्क्रीनवर जो माझा व्हॉट्सअप नंबर दिसत आहे त्याच्यावर आपण आपले अनुभव पाठवू शकता. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.